भाजपनं ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला। हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाहीये ना, हे लवकरच स्पष्ट होईल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवार यांचं ट्विट। बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख, त्यामुळे 230 कोटी गोठवा। जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत आहेत। मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी। 7-12 कोरा करा, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा, बच्चू कडू आक्रमक। महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। अनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अनाकोंडा असा उल्लेख, तर गाढवही गेलं आणि ब्रह्मचारीही गेले, अशी भाजपची स्थिती। ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली आहे। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर।